नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महाविकास आघाडी अर्थात इंडियाकडून राजकीय नेत्यांनी EVMच्या विरोधात रान पेटवले। मात्र सामान्य माणसाच्या मनात EVM विरोधात मोठी नाराजी असल्याने त्याचा फायदा विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून EVM हटाव मोहीम हाती घेऊन मतपत्रिकेवर मतदान व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारला धारेवर धरले पाहिजे। मात्र असा कडाडून विरोध विरोधी पक्षाकडून केला जात नाही। त्यामुळे देशातील सामान्य माणसाच्या मनात चीड निर्माण झाली असून गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, खासगीकरणसह अन्य समस्या EVM हटल्यानंतरच मार्गी लागू शकतात। त्यामुळे EVM हटाव संविधान बचाव मोहीम हातात घेऊन देशभरात तालुक्याच्या ठिकाणी जन आंदोलन उभा करून आपल्या भावना व्यक्त करत EVM हटाव संविधान बचाव म्हणत बॅलेट पेपरवर अर्थात मतपत्रिकेवर मतदान व्हावे यासाठी सध्या देशभरात काही ठिकाणी जन आंदोलन व राजकीय विरोधी पक्षातील नेत्यांकडून आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून निलंगा येथे सर्व सामाजिक संघटना, सामान्य माणसांच्या माध्यमातून व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून 15 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। EVM हटाव संविधान बचाव मोहिमेत सहभागी होऊन लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाचं रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त EVM विरोधी जनतेच्या वतीनं करण्यात आलं। आज जे EVM मशीन हटाव हे कार्यक्रम जे घेतला आहे हे सध्याच्या लोकशाहीला घातक आहे आणि पोषक नाही आणि त्यामुळं जातीवादी संघटना त्या EVM मशीन कायम राहावं आणि त्या EVM मशीनच्या घोळावर आपण कायम निवडून यावं आणि या लोकशाहीला हद्दपार केलं पाहिजे अशी ज्यांची जी भावना आहे ती भावना लक्षात आल्यामुळं आम्ही असं समजतो की जे जातीवादी पक्ष RSS सारख्या ज्या संघटना आहेत ह्या संघटनेचा जर आपण खरोखर त्यांना संपवायचं असेल तर आपल्याला EVM मशीन संपवलं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या की लोकशाही पद्धतीने निवडून येत कोणी तर त्यांना आमच्या गरीब लोकांचं काही म्हणणं नाही, एवढंच या प्रसंगी बोलतो। EVM हटाव आज काळाची गरज आहे असं युवकांना वाटतं, नेमकी तरुण म्हणून तुमची काय मागणी? केंद्र आणि राज्य सरकारच्या गलतान कारभारामुळं आज इथली जनता, महाराष्ट्रातली जनता त्रस्त आहे। यामुळं आज आम्ही निलंगा मतदारसंघामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पद्धतीनं आम्ही इथं आज आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमची एकच पार्श्वभूमी इथं ठरलेली आहे की EVMचा जो प्रश्न आहे आणि येणारी आगामी लोकसभा निवडणुकांचे विधानसभा आहेत, काही नगरपंचायती आहेत, काही पंचायत समिती असतील, काही जिल्हा परिषद असतील, ह्या मुळात आम्हाला बॅलेट पेपरच्या पद्धतीने म्हणजे पत्रिकेच्या माध्यमातून आम्हाला हे करणं गरजेचं आहे। यासाठी आम्ही आज इथं आंदोलन उभं केलं आहे आणि येणाऱ्या काळात जर आमच्या जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नसतील तर यानंतर बी आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा आम्ही इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही इथं देत आहोत। धन्यवाद।